नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खरीप 2023 नुकसान भरपाई निमित्त हा व्हिडिओ आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप 2023 हंगामातील नुकसान भरपाई 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी मिळेल. आणि त्याचपूर्वी शेतकऱ्यांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. आणि शेवटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट अवश्य करा. 2023 हंगामातील नुकसान भरपाई 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच इतर मागण्यांवर योग्य कार्यवाही करण्यात येणार आहे, असे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून आंदोलकांना देण्यात आलेले आहे. हे आश्वासन पुरेसे पाळले न गेल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देश करून सर्व शेतकऱ्यांचा विमा मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आहेत. शेतकरी मित्रांनो, अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी तारीख 17 सायंकाळी किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगिती करण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाईसाठी आंदोलन करत आहे. तर त्या आंदोलनाचा मुख्य हेतू काय आहे, आपण ते सर्व बघूया. खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी, तसेच 2023 मधील प्रलंबित विमा दाव्यांचा निकाल लवकरात लवकर लागावा, यासाठी अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवारपासून सकाळी संध्याकाळपर्यंत अखिल भारतीय विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन चालू केलेले आहे. बांधवांनो, तर याच्या काही मुख्य तर त्या बाबी आपण बघूयात कोणकोणत्या आहेत. तर पहिले बाब म्हणजे खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई लवकरात लवकर निश्चित करून भरपाईचे वाटप करावे. दुसरी मागणी म्हणजे खरीप 2023 व 24 मधील प्रलंबित मंजूर विमा द्यावे त्वरित वर्ग करावे, अशी शेतकऱ्यांची या मागची ही मुख्य मागणी आहे. विमा कंपनी संबंधित तर या मागण्यावर विमा कंपनीने काय प्रतिक्रिया आहे, आश्वासन दिलेले आहे, तर चला आता आपण ते बघूया. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊया. विमा कंपनी प्रतिनिधी यांनी जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतलेली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर येत्या 10 दिवसात योग्य कार्यवाही करून भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिलेले आहे.